ही 1 रुपयाची नोट बाकी नोटांपेक्षा खूप वेगळी आहे. वेगळी दिसते म्हणून नाही, तर यावर बाकी नोटांसारखी गव्हर्नरची साईन नसते. त्याने काय फरक पडतो म्हणाल? चला सांगते. या 1 रुपयाच्या नोटेवर सही असते फायनान्स सेक्रेटरीची. गव्हर्नरचा या नोटेशी काहीच संबंध नाही. कारण ही 1 रुपयाची नोट आर-बी-आयच्या ॲक्ट खाली येतच नाही. ती येते गव्हर्नमेंटच्या कॉइनेज ॲक्ट खाली, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडून. बाकीच्या नोटा छापतात कुठे? भारतात फक्त 4 ठिकाणी. नाशिक, देवास या दोन्ही सरकारच्या SPMCIL कंपनी चालवते. म्हैसूर आणि सालबोनी या दोन्ही खुद्द आर-बी-आयच्या स्वतःची कंपनी चालवते. म्हणजे गंमत बघा, नोटेवर सही एकट्या गव्हर्नरची आणि छपाई निम्मी सरकार करतं, निम्मी आर-बी-आय. 2 रुपयापासून पुढच्या नोटा आर-बी-आयचं वचन असतं. म्हणून त्यावर लिहिलेलं असतं, मी धारकास इतके रुपये अदा करण्याचे वचन देतो. पण 1 रुपयाची नोट आणि नाणी त्यावर पूर्ण सरकारची जबाबदारी असते. आर-बी-आयचा काहीच संबंध नसतो. तर ही एकच सरकारी नोट अशी आहे जी आर-बी-आयच्या मालकीचीच नाही.